झिरो आवर मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता बातमी महाराष्ट्रातील मेगा रॅलीजची। आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवला। राज्यात आणखी 2 टप्प्यांचं मतदान बाकी आहे। त्यात एकूण 24 जागांवर मतदान होणार आहे। त्यापैकी 4थ्या टप्प्यातील अहमदनगर आणि बीडमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रचार सभा घेतल्या। अहमदनगरमध्ये सभा होती महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी। प्रतीकांचे महत्त्व हे राजकारणात मोठं आहे। न बोलता बरंच काही साध्य केलं जाऊ शकतं हे मुरब्बी राजकारण्यांना माहिती आहे। नगरमधल्या मोदींच्या स्वागताला राधाकृष्ण विखे पाटलांनी वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेली पगडी घालून स्वागत केलं, तर धनगर समाजाचं प्रतीक असलेलं काठी आणि घोंगडं देत सुजय विखेंनी मोदींचं स्वागत केलं। तिकडे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंनी साईबाबांची प्रतिकृती देऊन मोदींचं स्वागत केलं। अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदवारीनं कडवं आव्हान महायुती समोर उभं केलंय। त्यामुळे इथंही मोदींची गॅरंटी मेगा फॅक्टर ठरू शकते। या सभेनंतर मोदींनी बीडमध्ये जाऊन उमेदवार पंकजा मुंडेंसाठी प्रचार केला। इथं मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय। मराठा विरुद्ध वंजारी, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असताना मोदींनी आपली गॅरंटी देत पंकजा मुंडेंसाठी मतदानाचं आवाहन केलं। मोदींच्या याच प्रचार सभांवर होता आपला पुढचा प्रश्न। तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, पंतप्रधान मोदींच्या सभांमुळे पंकजा मुंडे, सुजय विखे आणि महायुतीच्या इतर उमेदवारांना फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? महाराष्ट्रात मोदी आले की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल असतो। काँग्रेस तर निशाण्यावर असतेच, पण या खेपेला मोदींचा निशाणा होता तो म्हणजे विजय वडेट्टीवारांवर। होय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आणि त्याला कारण ठरले वडेट्टीवारांनी कसाब विषयाला घेऊन उज्ज्वल निकमांवर केलेली टीका। मात्र मोदींनी वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळलं। पाहूयात। महाराष्ट्र में कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है। ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं। कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है। ये मुंबई हमले में मारे गए सभी निर्दोष नागरिकों का अपमान है। यहां वाली ए टीम हार रही है, इसलिए कांग्रेस की सीमा पार वाली बी टीम एक्टिव हो गई है। सीमा पार से कांग्रेस का हौसला बढ़ाने के लिए ट्वीट किए जा रहे हैं। बदले में कांग्रेस पाकिस्तान को आतंकी हमलों में क्लीन चिट दे रही है। पवार कुटुंबासारखंच जर महाराष्ट्राला अजून एका राजकीय कुटुंबात नक्की काय सुरू आहे याची उत्सुकता असेल आणि ज्याचे परिणाम राज्याच्या राजकारणातही झाले असतील तर ते म्हणजे मुंडे महाजन परिवार। त्यामुळेच महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक आहे बीडची पंकजा मुंडेंची लढत। आज अंबाजोगाईत त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली। पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडेंपुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणेंचं आव्हान आहे। मराठा आरक्षणासाठी रान उठवणाऱ्या मनोज जरांगेंमुळे तर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत राहिलाय। तशातच राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंनी काही दिवस आधी बजरंग सोनावणेंच्या जात प्रमाणपत्रावरून टीका केली होती।
त्यामुळे बीडमध्ये जातीचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो। आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली सभा निश्चितच मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते। आजच्या सभेतून मोदींनी उपस्थित जनसमुदायापुढे बोलताना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली। बीड़ का हमारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी से दिल का रिश्ता रहा है। वो हमेशा मुझसे बीड़ और मराठवाड़ के विकास के लिए चर्चा करते थे। मैं उन्हें बहुत भावपूर्वक याद कर रहा हूं। मोदींच्या भाषणाआधीच याच मंचावरून मंत्री धनंजय मुंडे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी भाषण केली। त्यांनी मोदींचे हात बळकट करण्याचा निर्धार करत असतानाच मतदारांना कोणतं आव्हान केलं पाहूयात। मी गेवराईच्या सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे। मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे, मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो, कशाची शेती करतो, कशाची कशाची आणि अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की बीड जिल्ह्याची जनता विचार करेल। जिथे युग चाललं आहे त्याच्या मागे चला, तुम्ही आपल्या जगाबरोबर एक एक पाऊल पुढे चला। तुम्हाला मागे मागे खेचणाऱ्या शक्तींचा नायनाट या निवडणुकीत करा। एकीकडे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावत असताना आज धुळ्यात उद्धव ठाकरेंनी झंझावाती प्रचार सभा घेतली। काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव या महाविकास आघाडीच्या उमेदवार तर महायुतीकडून भाजपनं डॉक्टर सुभाष भामरेंना उमेदवारी दिली आहे। या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते। धुळ्यासाठी 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे। आजच्या या प्रचार सभेतून बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा प्रज्वल रेवण्णावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना थापेबाज सरकार अशी टीका केली। हेच ते पंतप्रधान, मला लाज वाटते की गेल्या वेळेला त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली होती। गेल्या 19 साली किंवा 14 साली मला वाटतं मनमोहनजी पंतप्रधान होते त्याच्या आधी, तेव्हा मोदीजीच बोलले होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात। ते कधी पाहायला गेले होते? असं चोरून बघायची सवय जुनी आहे त्यांची, नवी काही नाहीये। मग त्याच्यानंतर आता पवार साहेबांना बोलले भटकती आत्मा। अहो मोदी साहेब, तुम्ही कुठून आलात, तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहित नाही, पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे। या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलांना करत नाही। अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि 2 सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटतात। त्यांना काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत? सगळे काय मोदी भक्त झालेत, अंधभक्त झालेत? हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज सुद्धा शिल्लक आहे। मोदीजी, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ, पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघनख काढल्याशिवाय राहत नाही। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ईव्हीएम मुळे निवडणूक आयोगाच्या कात्रीत सापडल्यात। खडकवासला परिसरातील मतदान केंद्रावर रुपाली चाकणकर आज ताट आणि दिवा घेऊन पोहोचल्या होत्या। त्यानंतर त्यांनी ईव्हीएमची पूजा केली।
निवडणूक आयोगाच्या नियमात ही कृती बसत नसल्यानं अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान चाकणकरांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा अशी खोचक टीका काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखेंनी केली आहे. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची तात्काळ म्हणजे तात्काळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करा. ज्या पद्धतीने आज रुपालीताई चाकणकर यांनी EMV मशीनची पूजा केली. मागल्या वेळेस जेव्हा त्यांनी आपल्या पक्ष कार्यालयातून प्रचार यंत्रणा राबवली तेव्हा मला असं वाटलं होतं आणि कीव आली होती की कदाचित त्यांना पदाची गरिमा माहीत नसावी. परंतु आज सिद्ध झालं की रुपालीताई चाकणकर ह्या नॉर्मल नाही, यांच्या डोक्यामध्ये फरक पडलेला आहे. राज्यात हे सगळं घडतच होतं, मात्र त्याच वेळी पंतप्रधान मोदींच्या दोन प्रचार रॅलीज झाल्या आणि त्यावरच आजच्या भागातील दुसरा प्रश्न होता. त्या प्रश्नावरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, पंतप्रधान मोदींच्या सभांमुळे पंकजा मुंडे, सुजय विखे आणि महायुतीच्या इतर उमेदवारांना फायदा होईल का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया X वरून मिलिंद पाटेकर, काहीही फरक पडणार नाही, उलट पैशांचा अपव्यय होणार आहे. X वरून महारुद्र माने, मोदींच्या सभेचा कुठलाच फायदा उमेदवारांना होणार नाही, या उलट नुकसानच होईल. YouTube वरून शिवा शिंदे, मोदींच्या सभेनं मराठा समाजावर काहीही परिणाम होणार नाही. फेसबुक वरून दिलीप चव्हाण, मोदींनी जिथे जिथे सभा घेतल्या त्या जागचे सर्व उमेदवार पडणार. इंस्टाग्राम वरून संतोष बराडे, नाही, काहीच फायदा होणार नाही. आजच्या दुसऱ्या प्रश्नावरील तुमचा कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. पंतप्रधान मोदींच्या सभांमुळे पंकजा मुंडे, सुजय विखे आणि महायुतीच्या इतर उमेदवारांना फायदा होईल का? युट्यूबवर एकूण 48,000 मतं, 22% होय म्हटलं, 78% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं, 52% होय म्हटलं, 48% नाही. फेसबुकवर 24% होय म्हटलंय, 76% नाही. Xचा कौल बघूया. 28% होय म्हटलंय, 72% नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 भव्य सभा बीड आणि अहमदनगरमध्ये झाल्या. या दोन्ही जागा आणि शिर्डी ही तिसरी जागा या महायुतीचा गड राहिल्या आहेत. तरीही कोणताही धोका न पत्करण्याच्या धोरणामुळे मोदींनी इथे सभा घेतल्या. 2009 पासून बीड लोकसभा गोपीनाथ मुंडे या नावाभोवती फिरत आहे. गोपीनाथ रावांच्या आठवणींना उजाळा देत बेटी पंकजासाठी मोदींनी मतदारांना साथ घातली. मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीडमध्ये किंवा एकूणच मराठवाड्यात मराठा समाजाच्या भावना सरकार विरुद्ध असल्याचं चित्र तयार करण्यात विरोधकांना यश आल्याचं सांगितलं जातं. इथे जातीवर पोलरायझेशन झालं तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे मोदींनी इथे भाषणात जातीऐवजी धर्मावर भर दिला. जिहादी दहशतवादाचा मुद्दा उचलला. हिंदू अस्मितेला कुरवाळण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रासमोरील इतर धोके मांडण्याचा प्रयत्न केला. बीड नगरमधील मतदार त्याला कसा प्रतिसाद देतो? जातीपातीत विखरून मतदान करतो की लोकसभेची निवडणूक देश मजबूत करण्यासाठी आहे या भावनेनं मतदान करतो, यावर इथला निकाल अवलंबून असेल. 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर जाणार आहोत कोकणात, जिथे रिचेबल अनरिचेबलनं बरीच चर्चा घडवून आली.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.